नमस्कार, मी शहनाज जाने. आपण पाहतात कायदा लाईव्ह. पाहूया सविस्तर बातमी. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या 4 दिवसाच्या उपोषणाने प्रशासन जागी. 24 तासात अहवाल दाखल करा, सीईओंना आदेश. मुंबई प्रतिनिधी. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचार विरोधात अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे 12 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणातील प्रमुख मागणी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जलजीवन योजना अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई व अनियमितता होत असल्यानं संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांनी संगनमत करून कामे न करताच किंवा अर्धवट कामे करून कोट्यावधी रुपयाला शासनाला चुना लावल्याने त्या विरोधात अनेक वेळा तक्रार देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने उपोषण करण्यात आले व उपोषणाच्या 4थ्या दिवशी प्रशासन खळबळून जागी झाले. पाणी पुरवठा मंत्रालयातील श्री गणेश पवार, अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांना आदेश दिले की तक्रारीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती दर्शक अहवाल 24 तासात प्रशासनास सादर करावा असे आदेश दिल्याने तात्पुरते उपोषण स्थगित करण्यात आले. आदेश दिल्याप्रमाणे जर कारवाई नाही झाल्यास दिनांक 2 सप्टेंबर पासून पुन्हा आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे असे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी कळविले. लातूर जिल्ह्यातील वलांडी गावात सर्वे नंबर 91/2 मध्ये जे अनधिकृत बांधकाम होत आहे ते बिल्डिंग पाडून जमीनदोस्त करून दोषी विरुद्ध गुन्हे दाखल करावे अशी तक्रार देऊन उपोषण करण्यात येत होते. उपोषणाची दखल श्रीमती शुभम घुगे, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी दखल घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना सदर प्रकरणी सक्षम अधिकारी म्हणून तक्रारी प्रकरणी नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल ग्रामविकास मंत्रालयात पाठविण्यात यावे असे आदेश दिले. औसा तालुक्यातील शिवणी भू ग्रामपंचायतमध्ये प्रोसिडिंग बुकमध्ये खाडाखोड करून बेकायदेशीर शिपायाची नियुक्ती करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हे दाखल करून खराडे शिपायांनी आतापर्यंत जी पगार उचललेली आहे ती व्याजासह वसूल करावे अशी तक्रार देऊन उपोषण करण्यात येत होते. उपोषणाची दखल श्रीमती शुभम घुगे, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी दखल घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना सदर प्रकरणी सक्षम अधिकारी म्हणून तक्रारी प्रकरणी नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल ग्रामविकास मंत्रालयात पाठवण्यात यावे असे आदेश दिले. लातूर जिल्ह्यातील नगर परिषद अंतर्गत फेरनियुक्तीबाबत सहाय्यक आयुक्त जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास कोकरे यांनी संबंधित कर्मचाऱ्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांच्या मनमर्जीप्रमाणे नियुक्ती दिल्याबद्दल कोकरे यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची तक्रार देऊन उपोषण करण्यात आले. सदर उपोषणाची दखल श्री संजय काकडे, सह आयुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांनी उपायुक्त विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना आदेशित केले की सदर प्रकरणी खात्रीअंती तपासणी करून तक्रारदार यांना परस्पर कळवून पूर्णतः अहवाल संचालनालयास सादर करावे. सदर प्रकरणी कार्यवाही अपेक्षित असल्यास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह वस्तुस्थिती दर्शक मुद्दे निहाय सविस्तर अहवाल आवश्यक कागदपत्रासह संचालनालयास तात्काळ सादर करावे असे आदेशित केले आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी कचरे हे लोकांना नवीन रेशन कार्ड व खरे गोरगरीब लाभार्थ्यांना रेशन देत नाहीत व नवीन राशन दुकान देत नाहीत, म्हणून दोषीवर कारवाई करून जनतेला न्याय द्यावे ही मागणी घेऊन उपोषण करण्यात आले. सदर उपोषणाची दखल घेऊन अन्न नागरी पुरवठा मंत्रालयातील सहसचिव श्री तातोबा माननीय कोळेकर यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रातील महिला बचत गटांची अन्न नागरी पुरवठा विभागाकडून नवीन शिधावाटप दुकान संदर्भात होत असलेल्या मानसिक आणि आर्थिक फसवणूक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार विरोधात चौकशीसाठी उपोषण करण्यात आले. सदर उपोषणाची दखल घेऊन श्री सुधाकर तेलंग, IAS, शिधावाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा संचालक मुंबई यांनी उपोषणकर्ता सौ आसिया रिझवी यांना आझाद मैदान येथे प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणातील मागण्यावर चर्चा केली.
सदर आमरण उपोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी व प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। उपोषणकर्ते अझीम शेख परळी, कैलास पाटील रायगड आणि आसिया रिजवी ठाणे, गुरुनाथ धुमाळ, गुणाजी जांभूळकर, हाकीम सौदागर, तानाजी भंडे, सुशांत जाधव, वंचित बहुजन आघाडी राजेंद्र माळवे, बापू परब, प्रदेश सचिव नैसर्गिक पर्यावरण संस्था भारत हे सर्व उपोषणात सहभागी होते।